गावाच्या शेजारी जागाच उपलब्ध नाही। यांना घरकुल आलेले आहेत, सरकारनं ताकदीनं घरकुल दिलेले आहेत, पण यांना घरकुल बांधण्यासाठी जागाच नाही। तर दादासाहेब गायकवाड योजना तशी वैयक्तिक राबत नाही, ती गावासाठी तरी राबवा। किमान 10 ते 20 एकर जमीन या माध्यमातून तुमच्या खात्यामार्फत त्या ठिकाणी आपण घ्यावी आणि प्रत्येक गावाला त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळावा। दुसरं शिरसाट साहेब, आपल्या इथं 2 माळशिरसमध्ये एक मुलींचं 100 मुलींचं आणि 100 मुलांचं वसतिगृह मंजूर आहे। आपल्या खात्याकडे पैसा पण आहे, पण महिला व बाल विकास खात्याची जागा त्या ठिकाणी 58 एकर आहे। त्यामधली किमान एक 4 ते 5 एकर जर जागा आपण बैठक लावून जर घेतली तर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे। या ठिकाणी या गरीब कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाचं द्वार खुलं होईल। आता आपण त्या ठिकाणी भाड्याच्या त्या वसतिगृह थिएटरमध्ये या मुलांची सोय, मुलींची फक्त सोय करतोय, मुलांना अजूनही वसतिगृह नाही। तर असे अनेक विषय आहेत जे सरकारच्या हातामध्ये आहेत। होलार समाजाचं जे महामंडळ आहे त्याला किमान एक 100 कोटी रुपयाचा तरी निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली पाहिजे। एक तालुक्याचा आमदार म्हणून तुमच्या भावना मी जाणतो, तुमचं दुःख मी भोगलेलं आहे। मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे। तुमच्यासाठी जे जे करावं लागेल, ज्या ज्या ठिकाणी उभं राहावं लागेल, अगदी कुठेही भरत शेठ असतील, संजय शिरसाट साहेब ही सहृदय माणसं आहेत आणि खरोखर एक मोकळ्या मनाची, मोकळ्या दिलाची ही माणसं आहेत। यांना लोकांचं दैन्य, दारिद्र्य आणि त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ही निश्चितपणानं मनामध्ये भावना आहे। एकनाथ शिंदे साहेबासारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही? मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही। जे पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या, अनेक राज्यकर्ते, अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचे हे दोन्ही धनाजी संताजी आहेत। आणि अशा पद्धतीनं खरोखर गरीब माणसाला न्याय त्या ठिकाणी दिला जाईल। मी त्या ठिकाणी गावगाड्यामधल्या या आपल्या जे जमिनीचे विषय आहेत, घरकुलाचे विषय आहेत, गावाच्या शेजारी या गरीब माणसासाठी प्लॉटिंग पाडावं लागतंय आणि तरच यांना एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी घरकुल होऊ शकेल। कार्यक्रमाला वेळ खूप झालेला आहे, पण नक्की तुमचा आमदार म्हणून तुम्ही कोणतीही जबाबदारी सोपवा, कोणत्याही लढाईमध्ये मी तुमच्या बरोबर असेल, परंतु तुम्ही योग्य माणसाला या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे। तुमचे प्रश्न 6 महिन्याच्या वर कोणताही शिल्लक राहणार नाही, कारण आता जातनिहाय जनगणना आहे। या जनगणनेमध्ये जवळजवळ 50% प्रश्न तुमचे सुटणार आहेत, कारण अनेक तुमची जात जरी होलार असली तरी अनेक नावानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं याच्या नोंदी झालेल्या आहेत। ह्या सगळ्या नोंदी दुरुस्त करता आपल्याला या जनगणनेमध्ये येणार आहेत। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात, आम्हाला आमंत्रण दिलं, खरोखर या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी मी सुद्धा तुमच्या सोबत आहे ही तुम्हाला एक आशावाद या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।